हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या घरचं स्वाद किचनमध्ये. मी आज बनवणार आहे सौंदळ सोक पानांच्या वड्या आणि रशी. हे पानं आमच्या इकडे सौंदळ सोक म्हणतात, ऑइलचे पानं नाही आहेत. हे आता एक नवीन रेसिपी आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे 4-5 हिरव्या मिरच्या, एक पाकळी लसूण आणि जिरे. हे मिक्सरमध्ये मीठ घालून बारीक करून घ्यायचे पेस्ट. हे वाटण झालेलं आहे आपल्याला. आता बेसन पीठ घेतलेलं आहे, चाळून घ्यायचं. एका पातेल्यात बेसन मी तेल लावून घेतलेलं आहे, खाली लागत नाही म्हणून पीठ. आता हे पीठ मी भिजवलेलं आहे बघा. आपण मिरचीचं वाटण केलेलं ते मिक्स करून, आणि जास्त पातळ नाही जास्त घट्ट पण बनवायचं नाही आहे, मीडियममध्ये आपल्याला बनवायचं आहे, जेणेकरून पाणी व्यवस्थित आपले वडीला लागतील, सारण लागेल बरोबर. तुम्ही पाहू शकता. मी आता एक वडे लावते आहे. पाण्याचं मधले देठ असं ना ते आपल्या लाटण्याने लाटून घ्यायचं, त्यामुळे व्यवस्थित असे वडी लावता येते. पीठ पण आपले बाहेर येत नाही. तुम्ही पाहू शकता. आणि कडेने ना वडी लावताना त्याच्या कडा आतल्या बाजूने दाबून घ्यायच्या, याच्यामुळे आपले पीठ बाहेर येत नाही. व्यवस्थित वडी पण रोल म्हणजे बनवता येते. पाहू शकता मी कशी बनवलेली आहे. अशाच प्रकारे दुसरी पण वडी तयार करून घ्यायची आहे. पीठ मिडियम असेल ना तर वडी चांगली म्हणजे उकडले पण जाते, आणि आपल्याला खाताना अशा घशात म्हणजे अडकत नाही, टोटरी असं बसत नाही. तुम्ही पाहू शकता माझ्या वडे झालेले आहेत लावून. तुम्ही स्टीमरमध्ये वाफ देऊ शकता किंवा कुकरमध्ये पण लावू शकता. शक्यतो मी कुकरमध्येच लावते, 3 शिट्ट्यांमध्ये होऊन जातात. माझे वडे तयार झालेले आहेत. म्हणून पाहू शकायचा कलर पण चेंज झालेला आहे. चांगल्या आपल्या वड्या अशा उकडलेल्या आहेत, वाफवलेल्या आहेत चांगल्या प्रकारे. त्याच्यासाठी रशीसाठी मी साहित्य घेतलेले आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या, कांदा आहे, खोबरे आहे, कोथिंबीर, लसूण, आलं. आता हे तव्यावर तेल गरम करून त्याच्यामध्ये चांगले भाजून घ्यायचे साहित्य. खोबरं असं खरपूस चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण की आपला हा काळा रस्सा आहे. एक वेगळी पद्धत आहे, पण तुम्ही ट्राय करू शकता. अशा प्रकारे तुम्ही सगळे साहित्य भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा घ्यायचा आहे, मिरच्या घेतलेल्या आहे, 2 लाल सुक्या मिरच्या लाल आणि 3-4 हिरव्या मिरच्या, त्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या. त्याच्यानंतर आता कांदा घेतलेला आहे. कांदा मी अगोदर भाजून घेतलेला होता, तरी पण आपण तव्यावर तेलामध्ये एकदा चांगला परतून घ्यायचा. भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही कांदा परतायला, आणि पटकन होतं. यासाठी थोडा निम्मा म्हणजे भाजून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर परत तव्यावर परतायचा. एकदम चांगला वाटला जातो, जेणेकरून. अर्धा इंच आले घेतले आहे, 7-8 लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत मी, ते पण याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. आलं भाजून घेतल्यामुळे ते भाजीत असं चरचर लागत नाही, तिखटपणा कमी होतो म्हणजे आल्याचा.
वाटून थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवायची आहे. वरून कोथिंबीर घातलेली आहे. पाहू शकता मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि हा आपण वाटलेला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. हे फोडणीसाठी साहित्य बघा. हे लाल तिखट आहे, धना पावडर आहे, मसाला चांगला अर्धा चमचा हळद घालायची आहे. लाल तिखट आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहे, लाल मिरच्या पण घातलेल्या आहे, थोडं कमीच घालायचं आहे. चांगलं परतलं. हा काळा मसाला आहे, म्हणजे खडा मसाला आहे. याची पण रेसिपी सांगेल तुम्हाला. तो अर्धा चमचा घातलेला होता. हा मसाला चांगला परतून घ्यायचा एकदा परत. वरून धना पावडर घालायचं 1 चमचा. मसाला परतत आला की मग धना पावडर घालायची आहे. तेल सुटेपर्यंत चांगला मसाला आपला परतून घ्यायचा आहे. छान असा परतलेला आहे बघा. आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून उकळी येऊन द्यायची. आपली रस्सा हा तयार आहे बघा. जास्त घट्ट पण नाही, जास्त असं पातळ पण नाही. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत, मी इथे कट करून घेतलेले आहेत ना. तुम्ही फक्त वड्या तुम्हाला आवडत असेल तुम्ही तळून पण घेऊ शकता, याला खाऊ शकता. आणि भाजीसाठी शक्य तुम्ही परतूनच घेता. मी आता परतणार आहे ना. आता फोडणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. तेल घालायचं आहे 1 पळी. फोडणीसाठी साहित्य हळद, मोहरी, तेल आणि कढीपत्ता घेतलेला आहे. मोहरी तेलामध्ये अर्धा चमचा घेतलेली बघा. चांगली तडतड करून द्यायची. तीळ घालायचा 1 चमचा. कढीपत्ता घातला आणि आपल्या आळूच्या वड्या आणि वरून हळद घालायची आहे. हळद किंचित घालायची किंवा कलरसाठी. चांगल्या अशा परतून घ्यायच्यात वड्या बारीक गॅसवर. हे सौंदड सोपची वडी आणि रस्सी तयार आहे बघा. पाहू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा. वेगळी पद्धत. आणि तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते पण सांगा. कारण की आमच्या नगर साईडमध्ये याला सौंदड सोपचे पानं म्हणतात. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ट्राय करून बघा. सबस्क्राईब करा. थँक्यू.